सरकारी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे त्यावर तोडगा निघालेला आहे. शिकवण समितीची जी बैठक होती मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली त्यावर सकारात्मक तोडगा निघालेला आहे. संप मिटलाय काय? नाही, मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे. मी तर C20 मध्ये या ठिकाणी होतो, पण काही वेळापूर्वी आणि दुपारी देखील माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती आणि काय काय मुद्दे आपण त्यांच्यासमोर ठेवले पाहिजे याची देखील चर्चा झाली होती. पण आता हा संप मिटल्याची बातमी आपल्याकडनंच मला मिळते, कारण मी जस्ट आता कार्यक्रमातून बाहेर आलेलो आहे G20च्या C20च्या. त्यामुळे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचा जो काही प्रश्न होता तो आम्ही अॅड्रेस केला आहे. म्हणजे कुठेही इगो न ठेवता त्यांना जी सोशल सिक्युरिटी हवी आहे, त्यांना रिटायरमेंट नंतर जे बेनिफिट्स हवे आहेत त्या संदर्भातलं जे तत्व आहे ते तत्व आम्ही मान्य केलेलं आहे. आता त्याचं वर्किंग कसं करायचं याकरता ही कमिटी काम करते आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळेच कुठेही सरकारने आडमुठी भूमिका न घेतल्यामुळे मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. मी त्यांचं मनापासून आभार मानतो, कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी सरकारच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की शेवटी सगळे कर्मचारी आमचे आहेत, त्यामुळे त्यांना जे चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे. कुठेही आमची त्यात आडमुठी भूमिका नाही आहे. आणि त्या संदर्भात आता ही जी समिती आहे, ही समिती जे काही 3-4 मुद्दे ठरले आहेत त्या मुद्द्यांवर रिपोर्ट देईल आणि त्याच्या आधारावर मग पुढची कारवाई ती आपल्याला करता येईल. शेवटी जे आम्ही सातत्याने म्हणत होतो की संवादातनं तोडगा निघतो, तो संवाद झालेला आहे आणि म्हणून मी कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि विशेषतः पुढाकार घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी विशेष आभार मानतो. तुमचा यामध्ये मोठा रोल होता, तुम्ही सुद्धा कर्मचाऱ्यांसोबत वारंवार चर्चा केली होती. नाही, शेवटी आम्ही पार्ट ऑफ गव्हर्नमेंटच आहोत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक काम करतो आणि आमचा पहिल्या दिवशीपासून प्रयत्न होता की कुठेही संप होऊच नये. पण शेवटी तो संप झाला, पण आज तो मागे घेतला जातोय, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही पुढे देखील कर्मचाऱ्यांच्या सोबत जास्तीत जास्त चर्चा करून मार्ग काढू. 3 महिन्याचा वेळ समितीला दिलेला आहे, त्यामुळे टाइम बाउंडच आहे. राज्य कर्मचारी जो स्ट्राइक पे थे 7 दिनों से कॉल्ड ऑफ हो गई. देखिए 7 दिनों से हमारे जो सारे राज्य सरकार के कर्मचारी थे वो ओल्ड पेंशन को लेकर स्ट्राइक पर गए थे. उनके साथ हमने काफी नेगोशिएशंस किए और हमने उनको ये कहा है कि रिटायरमेंट के बाद उनको सोशल सिक्योरिटी मिलनी चाहिए, उनको ठीक ढंग से जीने के लिए रिसोर्सेस मिलने चाहिए. ये जो प्रिंसिपल है, इस प्रिंसिपल को हम मान्य करते हैं और उसी के आधार पर हम लोगों ने एक कमेटी तैयार की है कि जो कमेटी ओल्ड पेंशन स्कीम, न्यू पेंशन स्कीम, ये सबको देखेंगी, उसकी जांच करेगी और किस प्रकार से हम लोग वो सारे बेनिफिट्स उनको दे सकते हैं ताकि वो एक अच्छी जिंदगी जी पाए और किसी के ऊपर डिपेंडेंट ना रहे. इस प्रकार का सारा उसकी जो चीजें उसका अभ्यास करके कमेटी अपना रिपोर्ट देगी. साथ साथ जो हमारे सारी यूनियंस है वो यूनियंस भी कमेटी के सामने जाएगी और यूनियंस के साथ भी कमेटी पूरा विमर्श करेगी और एक इंडिपेंडेंट कमेटी हमने तैयार की है. 3 महीने का समय दिया है और ये जो पहल हमारे मुख्यमंत्री जी ने की उसके बाद कर्मचारियों ने स्ट्राइक वापस लिया. ये बहुत अच्छी बात है. मैं उनका भी आभार व्यक्त करता हूं और मुख्यमंत्री जी का अभिनंदन करता हूं. अनिल जयसिंग याला त्याच्यावर सविस्तर बोलेन नंतर. तसंच असतं. असं आहे की आम्ही तर त्यांना पहिल्या दिवशी सांगितलं होतं की जे काही आउटकम असेल ते आपण कोणालाच एक्सक्लूड करायचं नाही आहे, इन्क्लुजननेच आपल्याला चालायचं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनाच लागू होईल ते. उद्घाटन आज झालेलं आहे. नागपूरच्या विकासाला कशा प्रकारे चालना मिळेल? मला अतिशय आनंद आहे की आज G20च्या अंतर्गत C20चं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आज उद्घाटनाच्या सत्राला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि जवळजवळ 26 देशातनं त्या ठिकाणी 350 लोक आले आहेत. जवळजवळ 150च्या जवळपास फॉरेन डेलिगेट्स या ठिकाणी आहेत आणि आज माता अमृतानंदमयी असतील किंवा कैलाश सत्यार्थींसारखे नोबेल पुरस्कार विजेते हे देखील या ठिकाणी होते आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन झालं. परंतु हे उद्घाटनाचं सत्र होतं. आता जवळजवळ 14 विषयांवर
वेगवेगळे ग्रुप्स या ठिकाणी काम करत आहेत आणि त्या 14 विषयावर डेलिब्रेशन्स होतील आणि मग त्याचा रिपोर्ट तयार होईल जो G20ला किंवा जी काही त्या ठिकाणी C20चं सेक्रेटरिएट आहे त्या ठिकाणी नेलं जाईल. मला हा विश्वास आहे की विशेषतः सिव्हिल सोसायटी जी आहे त्याची जी एंगेजमेंट आहे ही अत्यंत महत्वाची आहे. कारण कुठल्याही देशाचा आत्मा ही सिव्हिल सोसायटी मुवमेंट असते आणि म्हणून ही एक अत्यंत महत्वाची बैठक या ठिकाणी पार पडते. अर्थातच बैठक झाल्यानंतर जे प्रमुख लोक आहेत ते या संदर्भात सांगतील तो त्यांचा अधिकार है, त्यामुळे त्या संदर्भात ते ब्रीफ करतील. बहुत हिंदी में बताइए आज G20 का उद्घाटन और जिसमें आप मुझे बहुत खुशी है कि आज नागपुर में C20 का उद्घाटन हुआ है. G20 के तहत एक ये जो एंगेजमेंट ग्रुप है सिविल सोसाइटी का उसकी बैठक हुई है. माता अमृतानंद मई इनके नेतृत्व में उनकी चेयरमैनशिप में इसकी शुरुआत हुई है. कैलाश सत्यार्थी जी जैसे एक नोबेल लॉरियट भी उसमें शामिल हुए थे और 26 देशों से करीब 350 लोग यहाँ पर आए हो, 150 लोग ये विदेशों से यहाँ पर आए हुए हैं और बहुत ही कारगर इस प्रकार की चर्चा यहाँ पर हो रही है जिससे समाज को फायदा होगा. क्योंकि हम ये मानते हैं कि किसी भी देश की जो व्यवस्था होती है उस व्यवस्था का आत्मा ही सिविल सोसाइटी होती है, वो एक आम आदमी की आवाज होती है और इसलिए मैं ऐसा मानता हूं बहुत अहम एंगेजमेंट है. और इसमें सबसे महत्वपूर्ण ये है कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से ये G20 का लोकतांत्रिकरण किया है उसके कारण अब ये केवल चंद लोगों के डिस्कशन का विषय नहीं रहा है. तो G20 आप लोग भी नागपुर में देख सकते हैं आम आदमी के डिस्कशन का विषय हुआ है. तो एक बहुत सफलतापूर्वक पहली बार इतनी बड़ी एंगेजमेंट आम आदमी तक पहुंचाने का काम माननीय प्रधानमंत्री जी ने किया है. उसमें एक मोठी जबाबदारी, मोठी महत्वाकांक्षा हे सगळ्या ठिकाणी हायलाइट होत आहे. ते नेमकं काय G20च्या निमित्तानं असं आहे की पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यावेळी G20चा जो काही आपण भारत प्रेसिडेंटाने जो काही मोटो आपण G20चा घेतलेला आहे तो वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर. म्हणजे ही एक विश्व, एक परिवार आणि आपल्या सगळ्यांचं एक भविष्य, वसुधैव कुटुंबकम जी आपली संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आधारित G20 या ठिकाणी होत आहे. त्यामुळे प्रत्येकाचं एस्पिरेशन कॅच करणारी अशा प्रकारची ही G20 समिट या ठिकाणी होते आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस ही समिट होईल पूर्ण त्यावेळी अनेक गोष्टी आपल्या पुढे येतील आणि त्याची वाट आपण सगळ्यांनी बघितली. व्हॉइस ऑफ नागपूर हा एक फार सुंदर एंगेजमेंट आहे की ज्याच्यामध्ये नागपूर आणि या सगळ्या परिक्षेत्रात किंवा विभागात काम करणाऱ्या ज्या काही एनजीओज आहेत, सिव्हिल सोसायटी मुवमेंट आहेत, या सगळ्यांनी त्या ठिकाणी आपापलं मत या विविध विषयांवर, विशेषतः त्यातल्या 14 विषयांवर जास्त हे आपापलं मत मांडलेलं आहे. आणि शेवटी सिव्हिल सोसायटी मुवमेंट ही सगळ्यांच्या मताचा आदर करून त्यातनं एक सार्वमत तयार करणं हे आहे. आणि म्हणून आज व्हॉइस ऑफ नागपूर जे आहे ते माझ्या हस्ते माता अमृतानंद मई यांना म्हणजे चेअर ऑफ C20ला आम्ही दिलेलं आहे. आता C20चं सेक्रेटरिएट हे त्याच्यावर पूर्ण अभ्यास करेल आणि त्यातल्या ज्या काही एस्पिरेशन्स असतील, ज्या सूचना असतील किंवा जी मांडणी असेल यातलं जे लोकहिताचं असेल, जे सर्वजन हिताचं असेल ते त्या ठिकाणी त्यांच्या जो काही मसुदा आहे त्या मसुद्यात ते घेतील.